चोच एकदम हे आहे. तो आवडतो त्याचीवाला, तो आले दिवसभरात. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर माशांचा लिलाव पाहत पाहत कधी वेळ निघून गेला हे लक्षातच आले नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने सूर्यास्त पाहत पाहत आम्हीही पुढच्या मार्गाला निघालो. हा फेसाळणारा शांत समुद्र आणि सळसळणारा वारा जणू आपल्याशी बोलत आहे, आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा भास होत होता. या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आम्ही नेव्ही डेची प्रात्यक्षिके पाहत होतो. तो मालवण बीचवर टळतो आम्ही आणि समोरच आम्हाला नेव्हीच्या खूप साऱ्या बोटी दिसत आहेत आणि हेलिकॉप्टर्सही बरेच जाताना दिसतात. आणखी 4 तारखेचा जो प्रोग्राम आहे त्याची प्रात्यक्षिक तयारी चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे. सो मी प्रयत्न करतो झूम करून किती जवळ दाखवता येतील, पण मला तर समोर 3-4 तरी शिप्स दिसत आहेत नेव्हीच्या. समोरून येणारी नेव्हीची काही हेलिकॉप्टर्स तुम्ही पाहू शकत असाल. या बाजूला फ्रंटला एक आहे दिसते तुम्हाला आणि मागेही 4 आहेत. सो बेसिकली 5 हेलिकॉप्टर्स आहेत. ऑब्व्हियसली हे हेलिकॉप्टर्स आहेत ते सर्व जे नेव्हीच्या शिप्स आहेत समुद्रामध्ये तिथून उडान भरत आहेत. आणि आपण तिकडे समोर एक पाहू शकतो, एक मोठं नेव्हीचं जहाज आहे खडकाच्या मागे. आता आपण पाहू शकता हे फायटर जेट्स प्रकारातले काही विमान आहेत नेव्हीची. ही सर्व विमाने हेलिकॉप्टर्स हे अक्षरशः मालवणला गिरट्या घालत आहेत. त्यामुळे एखाद्या सैनिकी शहराचं रूप आलेलं आहे मालवणला या निमित्ताने. हे मला वाटतं नेव्हीचं एखादं मोठं माल वाहतूक विमान आहे किंवा जे पर्सनल कॅरी करणारे जे विमानं आहेत त्यातला प्रकार मला वाटतं. या ठिकाणी फायटर जेट्स आहेत, 4 फायटर जेट्स आहेत आणि त्यांनी एखाद्या व्ही शेपमध्ये उडान भरलेलं आहे आणि त्याच शेपमध्ये ते पुढे पुढे जातात. त्याशिवाय अधूनमधून अशी आकाशात आतिषबाजी सुरू आहे. नेव्हीच्या वेगवेगळ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने वळवला. या मालवण समुद्र किनाऱ्यावरच्या पाय रुतणाऱ्या बारीक वाळूतून वाट काढत काढत आमच्या घरातील सान थोरांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागे लपणाऱ्या सूर्याकडे कूच केले होते. या मालवण समुद्र किनाऱ्यावरच्या होळीमध्ये आमची मुले स्वच्छंद खेळण्याचा आनंद घेत होते आणि त्यांना पाहून मला माझे बालपण आठवले. तर आमच्या मॅडम आपला फोटोग्राफीचा हाऊस पूर्ण करून घेत होत्या.
अशा मनमोहक आणि सुंदर वातावरणात मीही माझी हौस पूर्ण करून घेतली. या समुद्र किनाऱ्यावरच्या खडकावर बसून समोरच्या फेसाळणाऱ्या समुद्राला न्याहाळत अनेक विचारांना मार्ग मोकळा करून दिला. अशा शांत सुंदर वातावरणात विचार केल्याने अनेक क्लिष्ट विषय अगदी सहज उलगडून जातात. आता आपण किल्ले थोडा आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करू. थोडी रोषणाई वगैरे केलेली आहे किल्ल्याला, ती पाहण्याचा प्रयत्न करू. हा खडक पार करून आपल्याला पलीकडे जावं लागेल. त्यानंतर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याचं स्पष्ट चित्र दिसू लागेल. पहिला खडक आहे तो आपण आता उतरलेलो आहोत आणि समोर मला वाटतं आणखी एक खडक आहे, त्याच्यावरही आपल्याला चढून जावं लागेल. त्याच्यावरही आता आपण चढून जाऊ आणि नंतर मग आपल्याला समोर दिसेल सिंधुदुर्ग किल्ल्याचा शानदार नजारा. या खडकांच्या आडोशाला हे काही समुद्री जलचर अडकून पडलेले आहेत. मला वाटतं ओहोटीमुळे ते इथे अडलेले आहेत. या ठिकाणी पाण्यामध्येही काही असेच प्रकारचे जलचर आहेत. जर तुम्हाला या जलचरचं नाव माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगावे. माझ्या माहितीप्रमाणे हे आहेत सी क्युक्युंबर म्हणजे समुद्री काकडी. या खडकाच्या आणि समोरील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मध्ये काही मीटर अंतरातच समुद्र आहे. समोरच तुम्हाला काही लाईट्स दिसत असतील. तो आहे तारकर्लीचा समुद्र किनारा आणि नेव्ही डेचा मुख्य कार्यक्रम हा तिथेच होणार आहे. आजही या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा भगवा किती शानदारपणे फडकतोय आणि भविष्यातही हा असाच फडकत राहणार. संध्याकाळ झालेली आहे, सुहानी शाम है आणि एक सीगल पक्षी इथे येऊन बसलेला आहे. कदाचित आजारी असेल त्यामुळे उडत नाही आहे तो. जवळ असून सुद्धा उडत नाही आणि तोच एकदम हे तो घाबरतो जीवाला. तो आले दिवसभरात. या सीगल पक्षाच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा सर्वांनी पूर्ण करून घेतली. हे इकडून तिकडून घाबरू नका त्याला. सीगल पक्षी अंडी घालायला बसलाय काय तो? हा मग तो हागणारच ना. जकडून हागणार, चालता येत नाही. हा बेटा कोण आहे? दिवस मावळत आला आहे आणि लवकरच सिंधुदुर्ग किल्ल्यावर लाईट शो सुरू होईल, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तोपर्यंत तुम्ही या नजाऱ्याचा आनंद लुटा. लाईट शो सुरू झालेला आहे आणि समोरच्या शिप्सवर आतिषबाजी सुरू झालेली आहे.
सिंधुदुर्ग किल्ला तिरंगा रंगात न्हाऊन निघाला आहे. तर अजूनही मी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरच आहे आणि आता आम्ही निघालो घरी. माझ्या मागे तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहू शकता. मला वाटत नाही दिसत असेल तुम्हाला, पण काही लाईट्स वगैरे दिसत असतील. लाईट शो चालू आहे तिकडे. सो हा व्हिडिओ इथे संपूया. तर पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.